बिना नांगरणीची किंवा कमीत कमी मशागतीची शेती कशी फायद्याची होऊ शकते हे सगळं जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर आपण अवश्य सुरेश भाऊ खांबलकर यांच्या शेतामध्ये 25 मार्च 2026 ला सकाळी 11 वाजता हजर राहू शकता। आणि या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापूरवरून माननीय प्रताप काका चिपळूणकर या ठिकाणी येणार आहेत, ज्यांनी खूप चांगलं काम या क्षेत्रामध्ये केलेलं आहे। अख्खं आयुष्य त्यांनी यासाठी खपलंय, तर ते स्वतः इथे उपस्थित राहणार आहे, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे। सोबतच दीपक काका जोशी हे सुद्धा या ठिकाणी येऊन आपल्याला मार्गदर्शन करणार आहे, त्यांचे जे अनुभव आहेत ते सांगणार आहेत। मला माहितीये या बिना नांगरणीच्या शेतीबाबत आपले अनेक प्रश्न राहू शकतात, तर माझी विनंती आहे की तुमच्या बिना नांगरणीच्या शेतीबाबत किंवा SRT पद्धतीच्या शेतीबाबत किंवा शून्य मशागतीच्या शेतीबाबत जेवढे काही प्रश्न असतील ना तेवढे सगळे प्रश्न घेऊन आपण 25 मार्च 2026 ला वार आपला बुधवार येतोय, सुरेश भाऊ खांबलकर यांच्या शेतामध्ये यायचं। आपलं गाव बोरी बुद्रुक आणि यायचं असलं तर कसं यावं लागेल इथं? वाशिम ते मंगरुळपीर रोडवरून सुपखेल फाट्यापासून पूर्वेस 8 किलोमीटर 8 किलोमीटर हे बोरी बुद्रुक गाव आहे। रस्त्याला लागूनच 100 मीटरवर शेत पण आहे। आणि मी म्हणेल की नक्कीच तुमच्यासाठी हा 25 मार्च हा दिवस हा एक आगळा वेगळा दिवस असेल। कदाचित या 25 मार्च 2026 नंतर आपली शेती करण्याची जी दिशा असेल ती बदललेली असेल। बिलकुल बिलकुल आपला शेतीतला खर्च कमी व्हायला लागला असेल। विशेषतः मी म्हणेल की काही शेतकरी आता नांगरणी करतायत, आता नांगरणीचा सीझन चालू आहे आणि आपण नांगरणी करावी का न करावी या दुमतात असाल, नेमकं काय करावं? लोक तर सांगतात बिना नांगरणीची, किंवा काही जण म्हणतात ट्रॅक्टर आहे, अरे नांगरणी करायलाच पाहिजे। तर मी सुद्धा हे करताना बघतोय की ज्या काही चुकीच्या परंपरा आहेत ज्याच्यामुळे आपलं नुकसान होतंय, फायदा कमी होतोय, त्या मोडल्या पाहिजे। आणि त्यासाठी म्हणून अशा विशेष कार्यशाळा आयोजित केल्या जातात। आणि मुद्दाम आज इथं आलोय संध्याकाळी की आपल्यापर्यंत हा संदेश जावा की 25 तारखेला कार्यशाळा आहे, आपण एखादं काम बाजूला ठेवा, कार्यशाळेला हजर राहा, प्रश्नासह हजर राहा। जे तुम्ही युट्यूबवर प्रश्न विचारता ना की अशी जमीन आहे तर काय करावं, तणाचं काय करावं, आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला या 25 तारखेच्या कार्यशाळेमध्ये मिळणार आहे। आणि त्या ठिकाणी आपण परत भेटू, तुमचा सुद्धा व्हिडिओ काढू, त्यावेळेस काय तुमची प्रतिक्रिया आहे सगळ्यांचे अनुभव घेऊ आणि मग आपण पुढे जाऊ। सुरेश भाऊ, तुम्ही खूप छान प्रकारे हे सुरुवात केली। नक्कीच आता तुमच्या माध्यमातून जी कार्यशाळा होत आहे अनेक शेतकऱ्यांपर्यंत एक वेगळा संदेश जाईल। तुम्ही हे फक्त सांगत नाहीये, आता तुम्ही पहिले मागचे 5 वर्ष हे करताय, बिलकुल अनुभवलं आणि हा अनुभव दुसऱ्यापर्यंत जावा म्हणून तुम्ही हे सगळं आटापिटा करताय। यासाठी काही अनुदान वगैरे मिळते तुम्हाला? नाही अजिबात नाही, अनुदानाची अपेक्षा नाही, उलट तुम्ही स्वतःचा खर्च करताय, स्वतःच पोहे खाऊ घालताय, चहा घालू देताय, हे सगळं कशासाठी? हे जसं सर बाकीच्या क्षेत्रात भरपूर काही मार्केटिंग आहे, जसं व्यापारी वर्गात असतील, नोकर वर्गात असेल, फक्त आणि शेतकरी असा एक एवढा साधा गोळा व्यक्ती तो परावलंबी बनत चाललेला आहे की त्याला जर खत जर आणाल तर तो दुकानदाराला विचारते, औषधी आणायची तर दुकानदाराला विचारते कोणत्या। असा जर त्याचा जो अनाठाई जो होणारा जो खर्च आहे हा खर्च वाचावा आणि तो शेतकरी स्वावलंबी बनावा, बरोबर, याच उद्देशाने मी शेतकऱ्यापर्यंत हे माध्यम पोहोचण्याचा मी प्रयत्न करतो। बाकी काही कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही। बरोबर, म्हणजे तुमचा या मागचा कोणताही मार्केटिंगचा उद्देश नाही, फक्त शेतकऱ्यांची सेवा करावी म्हणून स्वतःचा पदरमोड करून तुम्ही अशा गोष्टी करतात। नक्कीच आपण सुद्धा या संधीचं सोनं करण्यासाठी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा आणि शेती करा। धन्यवाद।